तर आज आपण बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 11 रेशो अँड प्रपोर्शन. त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर बघणार आपण 29. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणते, इफ अ 20 मीटर ऑफ अ क्लॉथ अँड कॉस्ट रुपीज 3600 अँड फाइंड द कॉस्ट ऑफ अ 16 मीटर ऑफ अ क्लॉथ. काय म्हटलं आपल्याला याच्यात, तर 20 मीटरचा जो क्लॉथ दिलेला आहे आपल्याला, फॉर अजूम आपण करून घेऊया, 20 मीटरचा क्लॉथ दिलेला आहे, ठीक आहे, कापड दिलेलं आहे, ठीक आहे, 20 मीटर कापड दिलेलं आहे आपल्याला. त्याची प्राईस किती सांगितली, तर आपल्याला 3600 रुपीज एवढी आपल्याला त्याला याची प्राईस सांगितली. तर आपल्याला बघायचं आहे की याच्यापेक्षा छोटी साईज, ओके, तर याला आपण म्हटलं आहे की 16 मीटर आहे, ठीक आहे. तर आपल्याला याची प्राईस आपल्याला काय करायची, तर फाइंड आउट करायची, तर ओके ती आपल्याला फाइंड आउट करायची. आता ही जे मेथड आहे बघ कसं करणार, पहिले कॉस्ट ऑफ 1 मीटर काढूया, कारण की आपल्याला डायरेक्टली कोणती दिली आहे, तर 20 मीटरची व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं की 60 मीटरची व्हॅल्यू फाइंड आउट करा. जर आपल्याला माहीतच नाही की 1 मीटर कापड किती रुपयाला आहे, तर आपण बाकीची व्हॅल्यू फाइंड आउट करत नाही, करू शकणार पण नाही, ठीक आहे. तर फर्स्ट आपण काय करणार, तर कॉस्ट ऑफ 1 मीटर ऑफ क्लॉथ्स, ठीक आहे, काय करणार आपण, तर 1 मीटर क्लॉथचा व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मग आता कॉस्ट ऑफ 20 मीटर ऑफ क्लॉथ्स, पहिले 1 मीटर घेतला आपण, त्यावरून आपण काय करणार, तर इक्वल करणार आहे 20 मीटर क्लॉथचा. आता पहिले आपल्याला गिवन कोणकोणती व्हॅल्यू होती, तर ती होती 20 मीटरची, तर ती घेतली आपण 20 मीटर क्लॉथ इक्वल टू 3600 बरोबर अपॉन 20. का केलं आपण त्याला 20, कारण की 20 मीटर क्लॉथची प्राईस आपल्याला इथं ऑलरेडी दिलेली आहे, म्हणून आपण त्याला 20नेच काय करणार आहे, तर डिवाइड करणार आहे. आता इथे 10 कॅन्सल, 10 कॅन्सल, ठीक आहे, म्हणजे आपली व्हॅल्यू काय राहिली आहे, तर इथे तर नवीन व्हॅल्यू काय राहिली आपली, तर 360 डिवायडेड बाय करायचं आपल्याला 2. तर आता 2च्या टेबलमध्ये आपण 36 येतो, किती जर येतो, तर आपला 18 जर है ना, किंवा 18 2 60 असं म्हटलं तरी चालते. आणि हा जो आपला 0 राहिला आहे त्याला आपण ॲड करून टाकायचं, म्हणजे आपला आन्सर किती आला, तर 180. किती आले, तर 180 रुपीज. कशाची कॉस्ट आली, तर ही झाली 1 मीटर क्लॉथची, ठीक आहे. 1 मीटर क्लॉथची प्राईस किती आली, तर आपली ही आलेली आहे 180 रुपीज. आता आपण याच्यावर फाइंड आउट करू शकतो 16 मीटर किती आहे, तर ठीक आहे. बघा, कॉस्ट ऑफ 16 मीटर ऑफ क्लॉथ इक्वल टू कॉस्ट ऑफ 1 मीटर ऑफ क्लॉथ. आता 1 मीटरची काय करायची, आपल्याला व्हॅल्यू टाकायची याच्यात, कशात, तर 16मध्ये. मग आता 1 मीटरची व्हॅल्यू किती आपली, तर ती आहे 180 मल्टिप्लाइड बाय करणार आपण त्याला 16नी, तर आपला आन्सर येणार आहे 2880 रुपीज. म्हणजे 16 मीटर क्लॉथची प्राईस आपली आलेली आहे 2880 रुपीज एवढी आलेली आहे. म्हणजे गिवनमध्ये खाली काय लिहिणार, तर आपण द कॉस्ट ऑफ 16 मीटर क्लॉथ इज 2880 रुपीज. सेकंड क्वेश्चन बघूया. फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस इफ द कॉस्ट ऑफ 10 kg राईस इज 325 रुपीज. आपल्याला 8 kg राईसची प्राईस काढायची आहे, ठीक आहे. 8 किलो तांदूळाची प्राईस आपल्याला काढायची आहे, पण आपल्या इथं किती किलो तांदूळ दिले आहे, तर 10 किलो तांदूळाची प्राईस दिली आहे, ती आहे 325, म्हणजे 325 रुपये एवढी दिलेली आहे. आधी गिवनमध्ये आपण गिवनची व्हॅल्यू लिहा जसं तशी आपली काय दिली आहे, कॉस्ट ऑफ 10 kg ऑफ राईस दिलेली आहे, 10 किलो तांदूळाची किंमत किती दिली आपल्याला, तर आता कॉस्ट ऑफ 10 kg राईस घेतली आपण, ठीक आहे. मग आता कॉस्ट ऑफ 10 kg राईस आणि डिवायडेड बाय आपण काय केलं, तर 10नी करणार आहे, ओके. म्हणजे 325 डिवायडेड बाय 10. मग आता याच्यात आपण काय, तर फर्स्ट रेशो फाइंड आउट करू शकतो. रेशो कसा करतो आपण, किंवा फ्रॅक्शन कसं काढतो, तर पहिला आपण चेक करू 325 कोणकोणत्या टेबलमध्ये येते आणि 10 कोणकोणत्या टेबलमध्ये येते. आता इथे युनिट प्लेसला 5 आहे, ठीक आहे. तर युनिट प्लेसला 5 याचा अर्थ काय, तर तो फक्त किती आहे, तर तो 5ने डिव्हिजिबल नंबर आहे, ठीक आहे. आता इथे बघा, इथे आपला 0 दिला आहे, याचा अर्थ हा कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहे, तर 2ने सुद्धा डिव्हिजिबल आहे, त्याच्यानंतर 3ने नाही, 5ने डिव्हिजिबल आणि 10ने सुद्धा डिव्हिजिबल आहे, कारण की लास्ट, ठीक आहे. तर आता बघा याच्यात कॉमन कोणता आलं, तर आपला 5 कॉमन आहे दोन्ही याच्यात, म्हणजे 5ने दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहे, म्हणून आपण त्याला काय केलं, 325ला डिवाइड केलं 5ने आणि 10ने सुद्धा डिवाइड केलं आपण 5ला, ठीक आहे. मग आता 5ने डिवाइड केलं तर आपला आन्सर किती आलं, तर इथे 65/2 एवढं येते, ठीक आहे. कॅन्सल करून आपला आन्सर किती येतं, 65 डिवायडेड बाय 2 एवढा आपला आन्सर येते. म्हणजे कॉस्ट ऑफ 8 kg राईस आणि कॉस्ट ऑफ 1 kg राईस मल्टिप्लाइड बाय करायचं आपल्याला 8नी, ओके, कारण की 8ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता इथे 65 मल्टिप्लाइड बाय केलं आपण कशाला, तर 8नी, ओके. तर आपला आन्सर किती आलं, 500 काय केलं आपण इथे 65 मल्टिप्लाय बाय 8 केलं डिवायडेड बाय 2, तर 65 मल्टिप्लाय बाय 8 याचा आन्सर आला आपलं 520.
डिवायडेड बाय करायचं आपल्याला त्याला 2ने. आपला आन्सर किती येणार तर 260 रुपीज एवढा येणार आहे. ठीक आहे. द कॉस्ट ऑफ 8 kg राईस इज 260 रुपीज येणार आहे. थर्ड क्वेश्चन बघा. इफ अ 14 चेअर कॉस्ट रुपीज 5,992 अँड हाऊ मच विल हॅव टू पेड अ 12. 14 चेअरची किंमत आपल्याला दिलेली आहे 5,992 रुपये. तर आपल्याला 12 चेअरची किंमत काढायची आहे. ओके. पहिले गिव्हनमध्ये कॉस्ट ऑफ अ 14 चेअर इज 5,992 अँड कॉस्ट ऑफ अ 1 चेअर. ओके. 1 चेअरची फाइंड आउट करायचं म्हणून आपण लिहिलं कॉस्ट ऑफ 14 चेअर डिवायडेड बाय 14 आणि 14 चेअरची प्राइस किती आहे तर आपली 5,992 आहे. परत डिवायडेड बाय त्याला करणार आपण 14. ठीक आहे. तर आपला आन्सर किती येतं इथे तर ते येत आहे 428 एवढं येत आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ अ 12 चेअर इक्वल टू घेणार आपण कॉस्ट ऑफ अ 1 चेअर. आता 1 चेअरची प्राइस किती आली तर ती आली आपली 428. म्हणजे 1 चेअर प्राइस इक्वल टू 428 रुपये. ओके. बघा पुढे घ्या. आता कॉस्ट ऑफ 12 चेअर काढायची आहे. कॉस्ट ऑफ 1 चेअर मल्टिप्लाय बाय करायचं 12. आता 1ची प्राइस किती आहे तर 428 मल्टिप्लायड बाय करू आपण त्याला 12. तर आपला आन्सर किती येते 5,136 रुपीज. 12 चेअरची प्राइस किती आली तर आपली ती आली आहे 5,136 रुपीज आली. क्वेश्चन नंबर 4 बघा. द वेट ऑफ अ 30 बॉक्सेस इज 6 kg. जे कार्डबोर्डचे बॉक्सेस समजा आपण. ठीक आहे. तर 30 बॉक्सेस दिले आहेत तर त्याची किंमत कार्डबोर्डचे बॉक्सेस असतात आपले. ठीक आहे. पार्सल वगैरे येतो आपण ते बॉक्सेस समजू आपण की ते 30 बॉक्स. त्याची प्राइस आपल्याला सांगितली किती आहे तर त्याची वेट सांगितलं आपल्याला 6 kg सांगितलं आहे. आता व्हॉट इज द वेट ऑफ 108 सच बॉक्सेस. आता आपल्याला काढायचं आहे 1080. तर पहिले एका बॉक्सचं वेट फाइंड आउट करू किती म्हणून आपण केलं आहे वेट ऑफ 1 बॉक्स. ठीक आहे. आता वेट ऑफ 13 बॉक्सला डिवाइड केला आपण 13. म्हणजे आता वेट ऑफ 13 बॉक्सचं किती सांगितलं आपल्याला 6 kg आणि डिवायडेड बाय करणार आपण त्याला 13. परत इथे आपल्याला काय करायचं आहे 6 आणि 30चा काढायचा इथे रेशो. तर बघा 6 आणि 30 कोणकोणत्या टेबलमध्ये येतात कॉमन तर ते येतात 6च्याच कॉमन. ठीक आहे. 6 1 6 6 5 30 म्हणजे 1/5 kg आपलं काय तर आन्सर. आता वेट ऑफ 1080 बॉक्सेस अँड द वेट ऑफ द 1 बॉक्सेस मल्टिप्लाइड बाय केलं आपण 108ला. म्हणजे आपली व्हॅल्यू किती येणार तर 1/5 मल्टिप्लाइड बाय करणार 1080 इक्वल टू किती येणार तर 1 मल्टिप्लाइड बाय 1080 अपॉन केलं आपण त्याला 5 मल्टिप्लाइड बाय 1ने. ठीक आहे. आता इथे काय होणार तर सिम्पली 1 आणि 1 कॅन्सल करून टाका. ठीक आहे. आता इथे करायचं सिम्पली आपल्याला 1080ला डिवाइड करायचं इथे 5ने. तर आपला आन्सर येते 216 kg. म्हणजे 1080 बॉक्सेस जे आहेत त्याचं वेट होणार आहे आपलं ते होणार आहे 216 kg. ओके. द वेट ऑफ द 1080 बॉक्सेस इज 216 kg. क्वेश्चन नंबर 5 बघा. अ कार ट्रॅव्हल ॲट द युनिफॉर्म स्पीड कवर अ डिस्टन्स ऑफ 165 किलोमीटर इन 3 hours. काय सांगितलं आपल्याला कॉन्स्टंट स्पीडमध्ये चालली. ठीक आहे. तिने डिस्टन्स किती कवर केलं 165 किलोमीटर डिस्टन्स कवर केलं. किती वेळात तर 3 hours. आता क्वेश्चन विचारला आपल्याला की ॲट द सेम स्पीड. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे हाऊ लॉंग विल शी टेक द कवर अ डिस्टन्स 330 किलोमीटर. काय म्हटलं आहे सेम स्पीडनं चालली पण तिनं डिस्टन्स किती कवर केलं 330 किलोमीटर. ओके. तर आपल्याला सांगायचं की त्याच्यात तिला किती वेळ लागेल. हाऊ लॉंग म्हटलं म्हणजे किती वेळ लागेल तिला. सेकंड क्वेश्चन विचारला हाऊ फार विल इट ट्रॅव्हल 8. त्यातलं आपल्याला हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 hours. आता आपल्याला याच्यात काय दिलं तर टाईम दिलेलं की 8 hours ते किती किलोमीटर जाईल आपल्या इथे फाइंड आउट करायचं. पहिले आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. डिस्टन्स कवर इन 3 hours किती घेतलं आपण तर 165 घेतलेलं आहे. ओके. मग त्यासाठी आपल्याला पहिले 1 hour किती डिस्टन्स कवर होते ते आपण ते काढून घेऊया. काय करायचं तर डिस्टन्स कवर इन 3 hours डिवायडेड बाय 3. आता 165 किलोमीटर कवर केले होते कशात तर 3 hours म्हणून आपण त्याला केलं आहे 3 डिवायडेड बाय 165. तर आपला आन्सर ते 55. ओके. म्हणजे 55 किलोमीटर 1 hour कवर करते. आता फर्स्ट जो आपला क्वेश्चन विचारला हाऊ लॉंग विल इट टेक कवर अ डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. आता आपल्याला काढायचं आहे की 330 किलोमीटर जर ती जात असेल गाडी तर त्याला किती वेळ लागेल म्हणून आपण केलं टाइम रिक्वायर्ड टू कवर अ डिस्टन्स 330 किलोमीटर. आता टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय करणार आपण डिस्टन्स कवर इन 1 hour म्हणून लिहिलं आहे 330 किलोमीटर आणि 1 hour किती डिस्टन्स कवर करते तर 55 किलोमीटर गेला आहे.
म्हणजे 55 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 33. ओके, तर आपला आन्सर किती आलं इथे तर सिम्पली किती आलं आहे 6 आवर येते. किती आलं आहे 6 आवर. म्हणजे याला जर आपण 55 डिवायडेड बाय केला 313 तर आपला आन्सर ते 6 आवर. ओके, म्हणजे द टाइम रिक्वायर्ड टू कवर द डिस्टन्स 330 किलोमीटर इज 6 आवर. 330 किलोमीटर झालं त्याला 6 तास लागतात. आता त्याला बी क्वेश्चन म्हटलं आहे हाऊ फार विल इट ट्रॅव्हल 8 आवर. आता आपल्याला म्हटलं इथे की 8 तासात ते किती किलोमीटर जाईल. म्हणून आपण लिहिलं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल इन 8 आवर इक्वल टू डिस्टन्स कव्हर इन 1 आवर मल्टिप्लाइड बाय 8 किलो. म्हणून आपण लिहिलं आहे एका घंट्यात किती जाते तर किती जाते आपला 55 किलोमीटर जाते. त्याला मल्टिप्लाय बाय आपल्याला 8 आवर केला आहे म्हणजे 55 मल्टिप्लाय बाय 8 आपला आन्सर आला 440 किलोमीटर. म्हणजे 8 आवरमध्ये ती गाडी जाणार आहे 440 किलोमीटर कव्हर करेल. अ ट्रॅक्टर यूज अप अ 12 लिटर ऑफ अ डिझेल विल अ प्लॉगिंग अ 3 एकर ऑफ अ लँड. काय केलं आहे शेत नांगरणी करतो ना आपण. सांगितलं आपल्याला की 3 एकर जर लँड आपल्याला जर शेत नांगरणी करायची असेल तर 12 लिटर डिझेल आपलं त्याला लागतं. अँड हाऊ मच अ डिझेल विल बी नीड टू अ प्लॉगिंग अ 19 एकर ऑफ लँड. आता आपल्याला इथे विचारलं आहे की 19 एकर जर शेती आपल्याला जर नांगरायची असेल तर आपल्याला किती डिझेल लागेल. अ डिझेल रिक्वायर्ड अ प्लॉगिंग 3 एकर ऑफ लँड इज अ 12 लिटर. 3 एकरसाठी 12 लिटर लागते म्हणते. आता पहिले त्यासाठी आपल्याला 1 एकरसाठी फाइंड आउट करावं लागेल किती लिटर लागेल तर बरोबर आहे. म्हणून आपण लिहिलं आहे डिझेल रिक्वायर्ड अ प्लॉगिंग अ 1 एकर ऑफ लँड. आता डिझेल रिक्वायर्ड टू प्लॉगिंग अ 3 एकर ऑफ लँड अँड डिवायडेड बाय करणार आपण त्याला 3 12 लिटर लागते 3 एकरसाठी म्हणून त्याला डिवाइड केलं 12 डिवायडेड बाय 3. तर 3च्या टेबलमध्ये आपला 12 येते 3 12 4 म्हणजे 4 लिटर लागते आपल्याला 1 एकरसाठी. एवढं क्लिअर झालं बरोबर. आता डिझेल रिक्वायर्ड टू प्लॉगिंग अ 19 एकर ऑफ लँड. आता आपल्याला 19 एकरला किती लागले हे फाइंड आउट करायचं आहे. इक्वल टू डिझेल रिक्वायर्ड 1 एकर मल्टिप्लाय बाय करणार आपण त्याला 19. ओके, म्हणून 4 लिटर डिझेल लागते एका एकरला. गुन्ह्याला केला आपण तर 19 एकरसाठी किती लागेल. तर आपला आन्सर किती येणार तर 76 लिटर. म्हणजे 76 लिटर डिझेल लागेल आपल्याला 19 एकर ऑफ लँडला. ॲट अ शुगर फॅक्टरी अँड 5376 kg ऑफ शुगर कॅन बी ऑप्टेन फ्रॉम अ 48 टन्स ऑफ अ शुगर कॅन. काय सांगितलं आहे साखर कारखान्यात 5376 किलो साखर दिलेली आहे. त्यापासून तर 48 टन कशापासून तर 48 टन एवढे आपल्या काय तर आपण त्याला ऊस जर दिले तर 48 टन ऊसापासून आपल्याला साखर किती भेटली आहे तर 5376 एवढी साखर आपल्याला भेटलेली आहे. आता इफ सविताबाई हॅज अ ग्रोन अ 15 टन. सविताबाई नावाच्या महिलेनं 50 टन ऊस घेतलेल्या ठीक आहे आणि ते दिले आहे समजा फॅक्टरीला तर तिला किती किलो साखर मिळेल आपल्या इथं फाइंड आउट करायचं. तर गिवन शुगर ऑप्टेन 48 टन्स ऑफ शुगर केन 48 टनमध्ये किती भेटले तर आपल्याला 5376 भेटलेली आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे 48 टन. आता 1 टनची आपल्याला फाइंड आउट करायला लागेल आपल्याला किती भेटली आहे तर बरोबर आहे. तर त्याची व्हॅल्यू काढू आपण. तर शुगर ऑप्टेन फ्रॉम 48 टन ऑफ शुगर केन. शुगर ऑप्टेन फ्रॉम 48 टन फ्रॉम शुगर ऑप्टेन डिवायडेड बाय 48 केन किती आली तर आपला व्हॅल्यू पुटअप करायची आहे 5376 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 48 ना इक्वल टू. आता 5376 आणि 48 हे कोणत्या टेबलमध्ये येते तर ते येतात आपल्या 16च्या. ठीक आहे, आता इथे येणार आपला 16 1 16 16 येणार 336 आणि 16 1 16 आणि 16 3 येतो आपला 48. म्हणजे व्हॅल्यू किती येईल तर आपली इथे आली आहे 336 डिवायडेड बाय 3. तर आपला आन्सर किती येणार तर 112 kg. म्हणजे शुगर ऑप्टेन फ्रॉम 15 टन ऑफ शुगर केन इक्वल टू शुगर ऑप्टेन फ्रॉम 1 टन शुगर केन इज मल्टिप्लाइड बाय 50. आता 1 टनची किती येईल तर आपली व्हॅल्यू तर ती आली 112 मल्टिप्लाइड बाय करणार आपण त्याला 15 टन ऑफ शुगरने. तर आपला आन्सर किती आला तर इथे 5600 किलोग्राम किती आली तर 50 टन जर आपण त्याला ऊस जर दिला तर आपल्याला 5600 किलो साखर काय मिळणार तर फॅक्टरीतून मिळणार आहे. नंबर 8 बघा. इन अँड ऑर्चर्ड देअर आर द 128 मँगो ट्रीज इन. सांगितलं आपल्याला तर ग्रीन हाऊस जे असतात ओके तर त्यात आपल्याला मँगो ट्रीज दिले तर त्यात सांगितलं की 8 रोजमध्ये दिले आहेत आपल्याला 128 ट्रीज.
काय 128 मँगो ट्रीज इन 8 rows, अशा टोटल 8 rows दिले आहेत आपल्याला. त्याच्यात प्रत्येक लाईनमध्ये 128 लावलेली आहे. ओके. इफ ऑल द रोज हॅव अँड द इक्वल नंबर्स ऑफ ट्रीज अँड हाऊ मेनी ट्रीज कुल बी हॅव 13 rows. आता जर सांगितलं आपल्याला की 13 rows मधली व्हॅल्यू फाइंड आउट करायची की टोटल ट्रीज किती असतील. ओके. बघा, नंबर ऑफ मँगो ट्रीज 8 rows मध्ये किती तर 128 दिलेले आहे. ओके. म्हणजे 8 rows मध्ये आपल्या 128 काय झालं तर आपले ट्रीज झाले. आता आपल्याला बघायचं आहे एका रो मध्ये किती असतील. मग म्हणून आपण दिलं नंबर ऑफ मँगो ट्रीज इन 1 row म्हणजे नंबर ऑफ मँगो ट्रीज 8 rows डिवायडेड बाय 8 म्हणजे 128 डिवायडेड बाय केला आपण त्याला 8. तर आपला आन्सर किती आलं 16 ट्रीज. म्हणजे 16 ट्रीज राहतात एका रो मध्ये. ओके. एका रो मध्ये आपले 16 ट्रीज झाले. आता आपल्याला फाइंड आउट करायचे की 13 rows मध्ये किती असतील. म्हणून आपण त्याला सिम्पली केला आहे 16 मल्टिप्लाय बाय 13 इक्वल टू आपला आन्सर ते 208. म्हणजे 13 rows मध्ये किती असणार आहेत तर टोटल ट्रीज येणार आहे 108 ट्रीज. क्वेश्चन बघा. अपॉन अ फील्ड होल्ड 1,20,000 लिटर ऑफ वॉटर इट कॉस्ट रुपीज 18,000 टू मेक सच अ पॉन्ड्स. काय सांगितलेलं आहे जे शेततळं समजा आपलं. ठीक आहे. याची कॅपॅसिटी किती सांगितलं तर आपल्याला 1,20,000 एवढं लिटर पाणी त्यात मावते म्हणते. आणि याची कॉस्ट किती आली तर बनवायची आपल्याला आली आहे 18,000 रुपीज म्हणजे 18,000 बनवायची आपल्याला प्राईस आली. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं आहे हाऊ मेनी पॉन्ड्स विल बी रिक्वायर्ड टू स्टोअर. आता आपल्याला बघायचं आहे की जर समजा 4,000 तर आपल्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की 4,80,000 लिटर जर पाणी आपल्याला इथे मावायचं असेल तर आपल्याला किती पॉन्ड्स लागतील आणि त्याचा खर्च किती येईल आपल्याला इथे फाइंड आउट करायचा. ओके. पॉन्ड म्हणजे शेततळ समजा आपलं. ओके. शेततळ आपल्याला समजा एवढे भरायचे तर किती शेततळे लागतील आणि त्याचा खर्च किती येणार बनवायचा आपल्याला ते बघा. आता फर्स्ट करू आपण एका याचा किती सांगितलं कॅपॅसिटी ऑफ 1 पॉन्ड किती दिली तर 1,20,000 लिटर दिलेली आहे. बरोबर. आता टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर दिली आपल्याला 4,80,000. टोटल किती दिली आहे 4,80,000 दिलेली आहे. टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर आणि डिवायडेड करायचं आहे कॅपॅसिटी ऑफ 1 पॉन्डने. मग आता टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर किती दिली आहे आपल्याला तर ती दिली आहे 4,80,000 आणि एका याची कॅपॅसिटी किती आहे तर आपली ती दिली आहे 1,20,000. सिम्पली आपण काय करणार तर 0 कॅन्सल केलं तरी चालतं. डायरेक्टली व्हॅल्यू येणार आपली. इतकी मोठी स्टेप केल्यापेक्षा सर्व 0 जे आहेत आपल्याला कॅन्सल करून टाका. म्हणजे व्हॅल्यू किती राहील तर आपली ती राहिली आहे 48 डिवायडेड बाय फक्त 12ची. आता सिम्पल आहे की 12 आणि 48 कोणत्या टेबलमध्ये येते तर सिम्पली 12च्याच टेबलमध्ये येते. 12 × 12 12 4 × 48 म्हणजे आपल्याला किती पॉन्ड लागतील तर आपल्याला एक्झॅक्टली 4 पॉन्ड्स लागतील. 4,80,000 एवढं वॉटर स्टोअर करायला. आता आपल्याला काढायची आहे प्राईस किती लागेल. आता आपल्याला 1 पॉन्डची प्राईस सांगितली आहे किती तर ती सांगितली होती 18,000 रुपीज. ओके. तर आपल्याला सिम्पल काय करायचं की त्याला मल्टिप्लाय करायचं कशाला तर 4ने म्हणजे 18,000 मल्टिप्लायड वगैरे सिम्पली 4ने. तर आपला आन्सर किती ते 72,000 म्हणजे 4 पॉन्ड्स जे बनवायचे आपल्याला त्याची प्राईस देणार आहे आपल्याला 72,000.